स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। आपण आपल्या क्षेत्रात वावरत असताना आपला दृष्टिकोन चांगला ठेवला तर दुसऱ्याचं दुःख सुख समजावून त्यामध्ये सामील झालं पाहिजे। आपल्या वाणीत गोडवा असला पाहिजे तर आपण एकमेकांना भेटून मयूरवाणीचा दरवाजा उघडण्याची चावी आपल्या हाती पाहिजे, तरच आपण एकमेकांना जोडू शकतो, असं प्रतिपादन सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवानंदराव कुलकर्णी यांनी केलं। जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला बोरी येथील 1992-93च्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दिनांक 25 मे 2024 रोजी शनिवारी परभणी येथे आयोजित करण्यात आला होता। जुन्या आठवणींना उजाळा देत एक दिवसीय शाळा घेण्यात आली आहे। विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती। तब्बल 31 वर्षांनंतर विद्यार्थी एकत्र आले होते। यावेळी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला। शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आपलं मत व्यक्त केले। शालेय शिक्षणातील आठवणी प्रत्येकाने सांगितल्या। कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। व्यवसायानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी असलेले मुले आणि मुली सर्वांनीच कार्यक्रमासाठी हजेरी लावली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक नंदकुमार आंबेकर गुरुजी हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक शिवानंदराव कौसडीकर पेडगावकर गुरुजी, सूर्यकांत चिकुर्डे गुरुजी, त्याचप्रमाणे देशमुख मॅडम यांची उपस्थिती होती। प्रमुख पाहुण्यांचं स्वागत ढोल ताशांच्या गजराने करण्यात आले। यानंतर त्यांचा औक्षण करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय कोटकर, राहुल गोरे, ग्रीष्मा कदम, सरोजिनी चव्हाण, नरहरी चौधरी, माणिक बांडे, आनंद मुरक्या, तुकाराम सरजे, डॉक्टर प्रवीण सोमानी आदींनी परिश्रम घेतले। यावेळी माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। स्वदेशी न्यूजसाठी अजमत खान पठाण, जिंतूर।